हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागमासाठी महाराष्ट्रातनं आणि देशभरातनं लाखो लोक आता येऊ लागलेले आहेत। खारघर या ठिकाणी हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि आज आणि उद्या असा 2 दिवस हा समागम चालणार आहे। आणि या समागमासाठी आता महाराष्ट्र असेल, पंजाब असेल, राजस्थान, गुजरात, त्याचबरोबर देशभरातले आहेत ते लाखो भाविक या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। साधारण 20 लाख लोक आहेत ते आज आणि उद्या येणार आहेत आणि त्यासाठी आता मोठा बंदोबस्त, मोठी तयारी आहे या संपूर्णपणे या खारघरमध्ये करण्यात आलेल्या आहेत। आपण पाहतो की विस्तीर्ण असा हा परिसर आहे आणि या ठिकाणी अनेक मंडप आहेत, पांडाल आहेत ते उभा करण्यात आलेले आहेत। समोर आपण पाहतो की देखावा त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे आणि याच कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, हिमाचल, उत्तराखंड अशा वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आहेत ते या कार्यक्रमासाठी येणार आहेत, या समागमासाठी येणार आहेत। आणि यासाठी आपण पाहतोय की जी लोक येणार आहेत त्या लोकांना ट्रान्सपोर्टची सुविधा म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेची परिवहन बस असेल, बेस्ट, केडीएमटी, ठाणा या 4 ते 5 महानगरपालिकेच्या बस सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर स्वच्छतेचा या ठिकाणी काम असेल, पार्किंगचं काम असेल ते सुद्धा या ठिकाणी केलं जात आहे आणि यासाठी नवी मुंबई पनवेल महानगरपालिका, सिडको आणि कोकण आयुक्तालय यांच्या माध्यमातून हा संपूर्णपणे आहे तो या ठिकाणी निगराणी केली जात आहे, सुविधा केली जात आहे। त्यामुळे आपण पाहतोय की एक मोठा सोहळा आहे तो खारघर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि साधारण 2 दिवसामध्ये 20 लाख लोक या सोहळ्यासाठी येण्याची दाट शक्यता आहे। विनायक पडले, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।